नमस्ते, मी परचुरे आई. हे पा बटूक सोहळ्यासाठी मी आलेले आहे. आमच्यामध्ये मुंज करतात, त्याला बटूक सोहळा म्हणतात. तर हे पा, हे माझ्या भाचीच्या मुलाची मुंज आहे, तिकडे आलेली आहे मी. हा असा असतो सोहळा. ही माझी भाचीचा मुलगा आहे आणि तिचे मिस्टर आहेत. तर हा सोहळा चालू आहे, मी तिथे आलेली आहे. त्याचं नाव प्रभास आहे, चिरंजीव प्रभास, आणि त्याची मुंज चालू आहे. असा सोहळा असतो. आणि हे पहा, हा विधी चालू झालेला आहे आता. हे पहा, ही माझी लाडकी भाची. पहा, ही माझी दुसरी लाडकी भाची आणि हिचा मुलगा, ह्याची मुंज चालू आहे. मुंजीला एवढे लोक जमा झालेले आहेत. हे पहा असे. आणि मुंज साधी, आमच्यामध्ये मुंज म्हणजे दुसरं लग्नच असतं. मुंज सोहळा खूप छान बनलेला असतो. आणि हे पहा, लोक सगळे जमा झालेले आहेत. हे पहा, भरपूर चाललेला आहे सोहळा आणि सगळे एन्जॉय करतायत. मेन म्हणजे हे पहा, हा माझा भाचा, हे भाचे सून, या सगळ्या भाच्या माझ्या. हा सगळा सोहळा चालू आहे. बघा, हे लोक किती छान एन्जॉय करतात. आमच्यामध्ये लोक खूप शांत एन्जॉय करतात. ही माझी नणंद, सगळ्यात छोटी नणंद. हा बुफे आहे, जेवणाचा बुफे. लग्नासारखा सोहळा असतो त्यामुळे बुफे वगैरे ठेवावाच लागतो. हा बुफे, जेवणाचं सगळी तयारी झालेली आहे. काही लोक जेवायला बसलेली आहेत तिकडे. आणि ठीक आहे, तुम्ही पाहिला का सोहळा? परचुरे आईचा सोहळा. परचुरे आई जिथे सोहळ्याला आलेली आहे ना, तिथे किती छान सोहळाचा. तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते तुम्हाला सोहळा कसा असतो. पहा, होम वगैरे अगदी लग्नासारखं सगळं असतं. भटजी असतं, गुरुजी असतात. ते बघ, ते असे काठी घेऊन जायचं असतं. भिक्षुकी घ्यायची असते आमच्यामध्ये. काय म्हणतात, माधोगिरी मागण्यासाठी जे असतं ते त्याच्या पुढे काठी दिसते बघा, ती शेजारी काठी, आणि त्याला दीक्षा दिली जाते. आता ते गुरुजी दीक्षा देत आहेत त्याला. आणि सगळं छान चालू आहे. पण सगळं सांगितलं जातं आहे आणि गुरुजी सांगतात सगळे. आमच्यामध्ये माहिती देतात मुलांना. गुरुकुलला जाण्याच्या अगोदर हा विधी असायचा पूर्वी, म्हणून ते आता तर मुंज करायची. गुरुकुलला जात नाहीत मुलं, आता शाळेत जातात, त्यामुळे केलं.